मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आलोय आम्ही नगरमध्ये। दीदीच्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती, त्यामुळे दीदीला दाखवायचं होतं। त्या दिवशी सोनोग्राफी केली होती, त्यासाठी आलो नगरमध्ये। आम्हाला आज नगरमध्ये दिवाळीची पण खरेदी करायची होती, परंतु दवाखान्यातच उशीर झाला भरपूर, दीदीच्या पण आणि साहेबांच्या पण, त्यामुळे काही खरेदी करता आली नाही। आता हा दिवस आहे दुसरा, म्हटलं चला आता दिवाळीची खरेदी आपण इथं गावातच करूया। जास्त काही खरेदी करायची नव्हती, फक्त बबलूसाठी कपडे घ्यायचे होते, त्यामुळे आम्ही इथं गावातच आलो आता एका दुकानामध्ये। कपडे पण चांगले मिळतात। काल काहीच खरेदी नाही केलं नगरमध्ये, उशीर झाला दवाखान्यामध्येच, त्यामुळे काहीच नाही गेलो। आज चाललोय दिवाळीच्या खरेदीसाठी। आज खरेदी आम्ही गावातच करणार आहे। कपडे घेऊन घरी आलो, त्यानंतर इथं मशीन आलेलं होतं। घरासपासली सगळी साफसफाई आम्हाला करून घ्यायची होती। एका साईडने भरपूर झाडं वाढलेली होते मोठे मोठे, त्याच्यामुळे ते सगळे काही झाडं काढून घेतले आणि घरात भोवतालचं सगळं काही मस्त असं साफ करून घेतलं। संध्याकाळची वेळ होती, प्रदोषकाळ चालू झालेला होता। मस्त असा दिवस मावळायला गेलेला होता, वातावरण खूप सुंदर होतं। त्यानंतर आता मला करायचा होता स्वयंपाक, मी लागले होते स्वयंपाकाला त्या, आणि आता ही सगळी दिवाळीची तयारी चालू झाली होती। आपला दरवाजा जरासा खराब झाला होता, म्हणजे कलर गेल्यासारखा झाला होता, त्याच्यामुळे यांनी थोडासा त्याला कलर आणला आणि ते कलर देत होते। माझं स्वयंपाक वगैरे झालं, त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करून घेतले। आता आम्हाला दीदीसाठी खाट तयार करायची होती, त्यामुळे ह्या खाट्याला पण आम्ही कलर देत होतो। कसं आहे, दीदीचे दिवस पण बरत आलेले आहेत ना, सगळी तयारी करून ठेवली म्हणजे आपलं वेळेला आपलं सगळं व्यवस्थित होईल। आता हे तिघं पण इथं कलर देत होते, मी माझं आवरीत होते। हॅलो नमस्कार, मी सविता लाईफस्टाईल मध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। आपली दिवाळी जवळ आलेली आहे, दिवाळीची साफसफाई मी करत होते। उद्या वसुबारस म्हणजे उद्यापासून दिवाळी तयार चालू होते आपली, त्यासाठी मी घर आवरत होते। परंतु काय झालं, दीदीचं अचानक थोडं दुखायला लागलं, त्यामुळे आम्हाला लगेच दवाखान्यात निघावं लागलंय। आता चाललोय आम्ही, संध्याकाळची वेळ झाली, 4:30 वाजलेत, आम्ही चाललोय दवाखान्यामध्ये। आम्ही नगरच्या जवळ आलो होतो, आज भरपूर ट्रॅफिक लागलं। तिथं कधीच ट्रॅफिक लागलं नाही, तिथं ट्रॅफिक होतं, त्याच्यामुळे आम्हाला परत माघारी यावं लागतंय। पारिदा ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे आपल्याला, है ना? आता इकडून तर लागलं तर डायरेक्ट तिकडे बाहेर कल्याण रोड फुल ट्रॅफिक आहे। याच्या तिकडे गुतलेले आहे। हा गुतलेलं आहे ट्रॅफिक, ठीक आहे, थोडं चाललंय वाटतं। निघाला असेल सगळं, निघाला का काय तू? परत ट्रॅफिक मध्ये अडकलो। कशाची? आज ट्रॅफिकच ट्रॅफिक आहे। फायनली आम्ही दवाखान्यात पोहोचलो आणि ॲडमिट झालो
आणि आता दीदीचं दुखणं पूर्णपणे थांबलेलं आहे. घरी होतो तोपर्यंत भरपूर दुखलं आणि आता पूर्ण थांबलंय. तर अचानकच दीदीच दुखायला लागलं, त्यामुळे आम्ही गेलो पटकन दवाखान्यात संध्याकाळी. आता त्यांनी आम्हाला रात्रीचं ॲडमिट करून घेतलं होतं. हा दिवस आहे, दुसऱ्या दिवशी सकाळचा. आणि इथं आम्ही नॉर्मल डिलिव्हरीसाठी प्रयत्न करत होतो, परंतु काय झालं, रात्रभर वाट पाहिली, परंतु अचानकच दीदीचा बीपी एकदमच वाढला. दोन्ही पण बीपी वाढले, त्याच्यामुळे तिला इमर्जन्सीमध्ये सिझर करण्यासाठी घ्यावं लागलं. बाळाचे ठोके पण कमी झाले होते, त्याच्यामुळे डॉक्टरांनी पटकन निर्णय घेतला आणि तिला लगेच सिझरिंगसाठी घेतलं. तिला आम्ही ऑपरेशन थिएटर बाहेर सोडलं, परंतु जीव एकदम असा झाला होता. आता कसं होणार, काय होणार, याची सगळी काही काळजी करू लागून राहिली होती. तर आता आतमध्ये गेल्यानंतर जवळजवळ 2 तासांनी दीदीला बाहेर घेण्यात आलं आणि दीदीला बाहेर आणल्यानंतर फायनली बाळ पण आम्हाला देण्यात आलं. खूप आनंद झाला होता. फायनली आम्ही सगळे खूप आनंदात होतो. आमच्याकडे दिवाळीची लक्ष्मी आली होती. सगळेच खूप आनंदात होते. डॉक्टरांनी आजीबाईंकडं बाळाला दिलं. आता सिझर असल्यामुळे आम्हाला 4-5 दिवस दवाखान्यातच राहावं लागणार होतं, त्याच्यामुळे जास्त काही शूट नाही घेता आलं मला. व्हिडिओ पण माझ्या जवळजवळ दीदीला ॲडमिट केल्यापासून बंदच राहिले, काहीच घेता नाही आलं. हा दिवस आहे तिसरा. दीदीला अजून पण स्वतःला उठून बसता येत नाही, कारण कसं आहे ना, सिझर झाले त्यामुळे तिला थोडासा अजून पण त्रास होतो. डॉक्टरने उठून पण बसायला सांगितले. आता उठून पण बसेन आणि आम्हाला सुट्टी पण होईल. आता हे आहेत बाळाचे काका. काका पण खुश आहेत. कसं आहे ना, मुलगी जन्माला येणं म्हणजे खरंच खूप भाग्याचं आहे. आणि दिवाळीच्या पिरियडमध्येच आपण लक्ष्मीची सेवा करत असतो. तर आता ही आमच्या घरात लक्ष्मी आली आहे. वसुबारसेच्या दिवशी बाळाचा जन्म झालाय आणि ती घरात खूप काही आनंद घेऊन आली आहे. काही लोकांचं कसं असतं, मुलगाच पाहिजे असतो, परंतु जे देवाने दिलंय त्यात आनंद मानायचा असतो. आणि मुलगी काय आणि मुलगा काय, आता काही भेदभाव राहिलेला नाही आणि देवाने जे दिले त्याच्यात आनंद मानायचा असतो. आम्ही तर खूपच खुश आहेत. स्पेशली तिचे मम्मी पप्पा खूप खुश आहेत. आणि ह्या इथे आहेत त्या बसल्यात, तिच्या पणजी आजी म्हणजे पप्पांची आजी, त्यांना पण खूप आनंद झाला. त्या कळाल्याबरोबर लगेच तिला भेटण्यासाठी आल्या होत्या. तर आज आहे आमची सुट्टी, 4था दिवस आहे. 4थ्या दिवशीच आम्ही सुट्टी मागितली, कारण उद्या दिवाळी आहे. मला घरची पण थोडीफार तयारी करायची होती. तयारी तर काही होणारच नाही आता, परंतु आपल्याला लक्ष्मीपूजन आपलं करता येईल घरी, साध्या पद्धतीने का होईना. आता हे सगळे बाळाचे काका, छोटे काका, मोठे काका सगळे काही आलेले होते बाळाला वाट लावण्यासाठी, कारण बाळाला मी आपल्याकडे घेऊन येणार होते. मुलगी म्हणजे लक्ष्मीचे वरदान असते. मुलगी म्हणजे सरस्वतीचा मान असते. मुलगी म्हणजे पृथ्वीवर अवतरलेली जणू देवताच असते. तुझ्याच भोवताली आमचे जग फिरते, या निरागस हास्यापुढे सगळे सुख फिके पडते. तुझ्या अस्तित्वाने आमचे आयुष्य उजळले. जेव्हा घरात आली तुझी चिमुकली पाऊले. चिमुकल्या पायांनी घराची शोभा वाढली. घरात लहान थोरांची वर्दळ वाढली. लक्ष्मी पावलांनी लक्ष्मीच घरात आली. हसण्याच्या किलकाऱ्या घरात घुमू लागल्या. काठीवर टेकलेली पणजी बालपणात हरवली. दात नसलेल्या ओठांनी तीही बोबडी बोलायला लागली. तिचा जन्म जणू काही जगण्याची दिशाच ठरवू लागला. रांगत रांगत सारा गावच गोजिरा वाटला. दारातील तुळशी प्रसन्न झाली. हसत मुखाने पुन्हा टवकारल्यासारखे पाहू लागली. दारातील लिंबाचे झाड मोठमोठ्याने हसू लागले. जणू काही नभालाच प्रत्युत्तर देऊ लागले. गोठ्यातली गाय निवांत चारा खाऊ लागली. जणू तिला तिच्या चाऱ्याची चिंता मिटली. तिच्या येण्याने घर नाही तर सारा निसर्गच नटला. अबाधित ठेवशील मला आणि या विश्वाला, हा विश्वास मात्र त्याला पटला. असे मुलीच्या येण्याने, लक्ष्मीच्या पावलांनी सगळं काही खुश होत असतं. तसेच आपण पण खुश व्हायला पाहिजे. तर आम्ही तर भरपूर खुश होतो. आता आमची सुट्टी झाली, आम्ही निघालो. आम्हाला स्वागत भरपूर छान पद्धतीने करायचं होतं, परंतु काय झालं, अंधार पण भरपूर झाला, सुटण्याला उशीर झाला आणि घरी तयारी करायला कोणीच नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं आता चला बघूया, तिचं स्वागत आपण नंतर करू. आता पहिलं घरी जाणं महत्वाचं आहे, कारण कसं दीदीचं पण सिझरिन आहे, तिला पण लय त्रास सहन होणार नव्हता.
त्याच्यामुळे आम्ही साध्या पद्धतीने तिचं आगमन केलं. आता इथं उद्या दिवाळी ना, त्यासाठी थोडंसं मिठाई खरेदी करते. दुकान दिसले त्याच्यामुळे साहेबांना म्हटलं चला आपल्याला थोडी थोडी मिठाई घ्या, कारण आपलं तर काहीच नाही आहे, परंतु साध्या पद्धतीने आपल्याला लक्ष्मीपूजन करायचे. त्याच्यामुळे त्या मिठाई घ्यायला थांबले. बबलूनी आणि साहेबांनी मिठाई घेतली. त्यानंतर त्यांना फुलं पण दिसले, त्यांनी फुलं पण घेतले, कारण फुलं पण उद्या लागणार होते. आता काय काय होतंय, कसं कसं होतंय ते पाहूया. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळ, त्याला पाहूनच आपल्याला हे सगळं काही करायचं.